नमस्कार, मी ज्योती राऊत, भंडारी समाज महासंघाच्या उपाध्यक्ष. भंडारी समाज महासंघ आयोजित नवदुर्गा कार्यक्रमात सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या व्हिडिओला लाईक, कमेंट तसेच शेअर करा. तसेच भंडारी समाज महासंघाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा दिवस आहे चौथा. आजचा रंग आहे केशरी. केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. हा रंग उत्साहाचे आणि जल्लोषाचे प्रतीक आहे. आजच्या आमंत्रित पाहुण्या आपल्या स्नेहल शेलटकर मॅडम. भंडारी समाजाच्या महासंघाच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मॅडम, आपली थोडक्यात माहिती आणि आपल्या कामाचं स्वरूप काय आहे हे आपण आपल्या प्रेक्षकांना द्याल का? नमस्कार, मी स्नेहल सतीश शेलटकर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. म्हणजेच यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करत असते. खूप छान मॅडम. पण आजच्या या क्षेत्रामध्ये तरुणांचं वर्चस्व जास्त आहे सोशल मीडियामध्ये. मग तुम्ही या सोशल मीडियामध्ये कसे काय पदार्पण केले त्याविषयी थोडक्यात माहिती द्याल? हो ज्योती मॅडम, अगदी करेक्ट आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला जिथे तिथे तरुणाईचंच वर्चस्व दिसून येतं आणि मी वयाच्या 57व्या वर्षी या क्षेत्रामध्ये उतरली. याचं कारण माझी आवड आणि आता ती गरजेत रूपांतरित झालेली आहे. मला फूडची प्रचंड आवड होती आणि ह्याच आवडीतून मी झी टीव्हीची महाराष्ट्राची किचन क्वीन ही कॉम्पिटिशन देखील जिंकली आणि आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमामध्ये मी 2दा पार्टिसिपेट देखील केलं. 27 वर्षाचा सिनियर अकाउंटंटचा जॉब क्विट करून मी स्वतःचे रेस्टॉरंट चालू केले. 6-7 वर्ष ते चालवले, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यात लॉस सफर केला आणि मग मी या क्षेत्राकडे वळले. सुरुवातीला 2-4 रेसिपीज टाकत होती अधूनमधून आणि मग मी आता मार्केट एक्सप्लोर करायला लागली. इंस्टाग्राम अकाउंट मी आत्ता 9 महिन्यापूर्वी चालू केलं. ह्या जानेवारीला आता 9-10 महिने होतील. इंस्टाग्रामवर 24,500 फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर 17,400 फॉलोअर्स आहेत आणि हे सगळं व्ह्युअर्समुळे पॉसिबल झालेलं आहे. या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर एक महिला म्हणून, खास करून या वयामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला का मॅडम? ह्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर महिला म्हणून मला शक्यतो कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही. एज फॅक्टर म्हणाल तर फक्त ट्रॅव्हलिंगचा मला कधीतरी त्रास होतो. कारण काय असतं, आम्हाला 4-4 तास शूटला उभं राहावं लागतं. 3-3 तास ट्रॅव्हलिंग, कारण मी राहते विरारला. शूट असतं उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, कधी आउटडोर असतं, लोणावळा असतं, सुरत असतं. अशा ठिकाणी जावं लागतं आणि कधी कधी अशा अडचणी येतात की आपल्याला समजा बरं नसेल, आपण अगदी टायर्ड असतो, कारण मी येणार रात्रीचे 12-12:30ला, मग एडिट करायचं असतं, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायचा असतो, मग 3-3, 4-4 वाजेपर्यंत एडिटिंग करावं लागतं आणि सकाळी लवकर उठून जर कोणी बोलवलं असेल, म्हणजे प्रमोशनसाठी कुठल्या ब्रँड्सने, कुठल्या शोरूमने, कुठल्या एक्झिबिशनवाल्याने, तर आम्हाला ते जावंच लागतं. कारण जर आपण त्या वेळेला, म्हणजे दिलेल्या वेळेत जर आपण तिथे पोचलो नाही तर ते दुसऱ्या इन्फ्लुएन्सर्सना चान्स देतात. त्याच्यामुळे काहीही असू दे, ऊन, पाऊस, थंडी, काही असू दे, आपली तब्येत बरी असू दे नसू दे, आपल्याला, आपण किती दमलेलं असू दे, आपल्याला जावंच लागतं आणि ते कुठेही शूट असू दे. तो एक फक्त ती एक अडचण येऊ शकते. बाकी तसं बघायला गेलं तर महिला म्हणून मला काहीही अडचण अजूनपर्यंत तरी आलेली नाही, बाय ग्रेस ऑफ गॉड. खूप कौतुक तुमचे मॅडम. या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून कसं प्रोत्साहन आणि सहभाग मिळाला? बघायला गेलं तर कुटुंबातील सगळ्यांचाच मला सपोर्ट मिळाला. मिस्टर होते तेव्हा देखील त्यांनी सपोर्ट केला, आज ते नाही आहे. पण आज माझा मुलगा, माझी मुलगी, मुलीचं लग्न झालंय तरी तिचा सपोर्ट असतो आणि मुलाचा तर कायम सपोर्ट असतो मला. कुठेही जा, काहीही करा, मध्ये त्याचे अगदी केअरिंग नेचर आहे. 10 वेळा फोन करत राहतो, कुठे आहेस, काय आहेस. शिवाय कुठे काही प्रमोशन असेल, काय असेल तर माझं नाव देखील अगदी रिकमेंड करत असतो तो. त्याच्यामुळे कुटुंबाची साथ मला मिळाली आहे, म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे.
आता ह्या एजमध्ये सोशल मीडिया हँडल करणं अगदी इम्पॉसिबल आहे. कुटुंबाचं बोललं तर स्नेहल मॅडम, मी पण तुमची कुटुंबाचीच एक भाग आहे, माझी जिवलग मैत्रीण, आणि तुझी सुखदुःख मी जवळून बघितलेली आहे. म्हणून मला तुझ्याविषयी खूपच कौतुक आणि तुझ्या या धाडसाचा मला खूप खूप अभिमान आहे. आपल्या महिला वर्गासाठी, खास करून ज्यांना सोशल मीडियामध्ये आपलं YouTube चॅनल निर्माण करायचं आहे, त्यांना आपण काही मोलाचा सल्ला द्याल का? तर महिलांना या क्षेत्रात यायचं असेल तर मी तर हाच सल्ला देईल की बस त्यांनी आपली पॅशन अगदी जोपासा आणि पॅशनेटली ह्या सोशल मीडियाकडे बघा. म्हणजे कोणाला रेसिपीज करायला आवडतात, कोणाला छान छान असे कपडे शिवायला आवडतात, कोणाला ब्युटी पार्लरचं काही करायला आवडतं, कोणाला इमिटेशन ज्वेलरी करायला आवडते, होम डेकोर वस्तू करायला त्यांना इंटरेस्ट असतो, पेंटिंग आवडतं, डान्स येतं. तर तुम्हाला जे जे फील्ड येत असेल, ज्याच्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, जे जे काम तुम्हाला जमत असेल, त्या क्षेत्रातील काही तुमचे म्हणजे त्या कामाचे तुम्ही काही व्हिडिओज करा, क्लिप्स करा आणि ते यूट्यूबवर अपलोड करा, इंस्टाग्रामवर अपलोड करा आणि कन्सिस्टंट राहा त्याच्यामध्ये. सतत तुम्ही रोज ना रोज काही ना काही पोस्ट करत गेलात की तुमचं चॅनल ग्रो होणारच. फक्त पेशन्स पाहिजेत. आज ना उद्या सक्सेस नक्कीच मिळणार. खूपच छान उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या महिलांना दिली. स्नेहल मॅडम, आता आपण करत असलेले कार्य आणि आपली समाजसेवा याची सांगड कशी राहणार बरं? आता मी हे जे कार्य करते म्हणजेच यूट्यूब करते, इंस्टा करते, इंस्टाबरोबर फेसबुक आहे, हे करत असतानाच माझ्याबरोबर मी एक ग्रुप केलाय वेगवेगळ्या ठिकाणचा. ते सुद्धा आम्हाला ऑनलाईन सगळ्या भेटलेल्या आहेत यूट्यूबमध्ये. 32 जणींचा माझा ग्रुप आहे आणि त्या सगळ्यांना मी यूट्यूब कसं चालू करायचं, म्हणजे अगदी जीमेल अकाउंट कसा ओपन करायचा किंवा यूट्यूब कसं चालू करायचं, त्याच्यानंतर शूट कसं करायचं, एडिट कसं करायचं, कुठल्या ॲपमधून ते करायचं, थंबनेल कसं बनवायचं, त्याच्यासाठी कोणतं ॲप वापरायचं, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळं मी या 32 जणींना ऑनलाईन शिकवते. मग ह्या आमच्या ग्रुपमध्ये नाशिकवाल्या आहेत, पुणेवाल्या आहेत, सांगलीवाल्या आहेत, सातारावाल्या आहेत, सगळीकडूनच्या माझ्या या ग्रुपमध्ये आहेत आणि त्या सगळ्या माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि ह्या सगळ्यांना मी ऑनलाईन शिकवते. ज्या जवळपासच्या आहेत त्या माझ्या घरी येऊन शिकतात, जेव्हा मला वेळ असतो तेव्हा प्रॅक्टिकली देखील मी त्यांना शिकवत असते आणि सगळं टोटली फ्री शिकवत असते. आणि आज बऱ्याच जणी अगदी ट्रेंड झालेल्या आहेत, छान आता एकट्या व्हिडिओ करतात, सगळं काही शिकलेले आहेत. अजूनही मला रात्री अपरात्री कोणी, म्हणजे मी सांगूनच ठेवलेलं आहे कारण मी येतेही लेट, मी सांगितलेलं आहे कोणाला कसलीही गरज लागली तर मला फोन करा. जे मला नॉलेज आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायचा प्रयत्न करते आणि करेन. आणि ह्या सगळ्या मुलींना मी नेहमी अशीच मदत करत राहते आणि यापुढेही करेन. आणि माझं एक असं प्रिन्सिपल आहे की मी एकटी पुढे जाणार नाही, माझ्याबरोबर 10 जणांना देखील मी घेऊन जाणार. मग त्यासाठी मी काळ वेळ बघत नाही, अगदी निस्वार्थपणे प्रत्येकाला मदत करत राहते जेवढी मला शक्य होईल आणि जेवढं माझं ज्ञान आहे तेवढं मी लोकांना देत राहते. आपण करत असलेल्या कार्यामध्ये आपले प्रेरणास्थान कोण आहे? ज्योती मॅडम, प्रेरणास्थान म्हटलं की सर्वात प्रथम माझे आई वडील आणि त्यानंतर माझ्या सासूबाई. त्या नेहमी मला म्हणायच्या की बघ, दुसऱ्याला मदत करताना जेव्हा 2 हातांनी करशील तेव्हा परमेश्वर तुला 4 हातांनी देईल. जर तू दुसऱ्याला काही देताना मदत करताना हात अफरता घेशील तर परमेश्वरही तुला देताना हात अफरता घेईल. कोणाकडून मी कसलीच अपेक्षा करत नाही, पण हे सासूचे शब्द माझ्या अगदी मरेपर्यंत स्मरणात राहतील आणि मी तिच्याच शब्दांवर चाललेली आहे. आणि अजून एक, माझ्या मिस्टरांना, त्यांच्याकडूनही मी बरंच काही शिकली. कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा ते घाबरले नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते फाईट करत राहिले. तर तेच मी शिकले की आयुष्यात किती संकट आली तरी अजिबात घाबरायचं नाही, फाईट करायचं. परमेश्वर आहे, आपलं जिद्द आपण सोडायची नाही. आता शेवटचा प्रश्न विचारते मॅडम मी तुम्हाला.
भंडारी समाज महासंघ आणि त्यांचं कार्य याबद्दल आपला अभिप्राय काय आहे? भंडारी समाज महासंघातर्फे नेहमी विविध उपक्रम राबवले जातात. अतिशय चांगली गोष्ट आहे. नवदुर्गा हा सुद्धा एक त्यातलाच उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे विविध क्षेत्रातील महिलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. खूप छान उपक्रम आहे आणि मी भंडारी महासंघाचे त्याच्यासाठी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथे व्यक्त व्हायची संधी दिली आणि माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवायला मदत केली. अजून मी एक विनंती करते की ज्यांना कोणाला म्हणजेच आपल्या भंडारी समाजातील बंधू भगिनींचे व्यवसाय असतील आणि जर त्यांना प्रमोशन करायचं असेल, कारण म्हणतात ना, जो दिखता है वो बिकता है. जोपर्यंत तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमची विक्री होणार नाही. तर हे जर करायचं असेल, तुमचा सेल्स वाढवायचा असेल तर माझ्या चॅनलतर्फे तुम्ही वाढवू शकता. यूट्यूब आणि इंस्टाग्राम मी अगदी नॉमिनल चार्जेस घेईन आणि त्याचबरोबर काही महिलांना, मुलींना जर या क्षेत्रात यायचं असेल तर मी मार्गदर्शन करायला नेहमी तयार असेन. त्याच्यासाठी जर कोणाला इंटरेस्ट असेल तर भंडारी समाजाकडे नक्कीच संपर्क करा. मी नेहमीच मदत करेन. धन्यवाद. ज्योती मॅडम, तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांना शुभ नवरात्री. जय भंडारी, जय महाराष्ट्र. स्नेहल मॅडम, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक आभारी आहे मी तुमची. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. धन्यवाद मॅडम. भंडारी महासंघ हा नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये समाज बांधणी, महिलांसाठी विविध कार्यक्रम, मेळावे, खेळ पैठणीचे शिबिर, लहान मुलांसाठी, शिक्षणासाठी, सगळ्यासाठी भंडारी समाज अग्रेसर पुढे आहे. भंडारी बोलला की तो मनमिळावू आणि समाजवृत्तीचा असतो. त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये माझ्याबरोबर तुषार कांबळे सर, भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष, ऋतुजा मॅडम, आश्लेषा मॅडम, सरिताताई, स्वाती सारंग मॅडम, नार्वेकर सर, हे सगळेजण एकत्र येऊन आम्ही कामे करतो. आता आम्ही लवकरच वधूवर मेळावा घेणार आहोत. तर या मेळाव्यामध्ये सगळ्या वधूवरांनी सहभाग घ्यावा. जय हिंद, जय भंडारी.